आजा, आय लव्ह यू. लव्ह यू टू. अरे लव्ह यू टू नाही रे, आय लव्ह यू टू म्हणायचं असतंय. अगं लव्ह यू टू म्हणजे तेच झालं. तू आय लव्ह यू टू म्हणणार आहेस का नाही? नाही म्हणत जा, लव्ह यू टूच म्हणणार. तू आय घालणार आहेस का नाही? लव्ह यू टूच्या आधी ते आय असते ना, आय लव्ह यू, तेच आय घाल म्हणत होते. आय लव्ह यू टू. तुला फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे? अरे मी मार्केटमध्ये गेले होते ना, तिथे गेल्यावर माझ्या फोनचा रिचार्जच संपला, त्यामुळे मी तुला फोन नाही करू शकले. मग मी काय केलं, रिचार्ज संपला म्हणून मी तिथं जवळच्याच एका मोबाईल शॉपीमध्ये गेले आणि त्यांना म्हणलं की मला 2 महिन्याचा रिचार्ज मारून द्या. त्याला मी 600 रुपये दिले. अरे पैसे दिल्यानंतर माझा नंबरच मागायला लागला. अरे तो काय हल्लीची लोक आहेत ना, एखादी सुंदर मुलगी दिसल्यानंतर लगेच नंबर मागतात. मग काय, तुला तर माहितीये मी किती हुशार आहे ते. मी काय केलं माहितीये, मी आहे ना त्याला दुसराच नंबर दिला, म्हणजे चुकीचा नंबर देऊन टाकला. वाह, आता कॉल करत बसला असेल त्या नंबरवरती. हा बरोबर आहे. पण एक कळत नाही, माझ्या फोनला रिचार्जच नाही अजून आलेला. अरे नाही अगं येत असेल, रंकाळ्यापर्यंत आला असेल, येईल थोड्या वेळेत. अच्छा, असं पण असतं का? हा येईल मग. असते, असंच असते सगळं. अच्छा, ধনকে দেখলু তুই ননিস না মনকে চিনলু না याला पण अडाणी आहे. চিনলু বাবাকে চিনলু जाऊया. চিনলু না यार काय आलं, कोणाचा फोन आहे? अरे ऋषाचा फोन आहे, नुसता पैसे मागत राहतोय. काय अरे ऋषाचा फोन आलाय. उचल उचल काय म्हणतोय बघ. हा बोल ना ऋषे. ए सोन्या, बिर्याणी खाली येतो का? हा जाऊ ना. ये मग आम्हाला हॉटेलवर. बरोबर ठीक आहे, आलो चल. हे अरे मला पण बिर्याणी खायला बोलीत असन. थांब मी फोन लावतो. हॅलो ऋषा, अरे फोन केलता तू? ते मग 1000 रुपये उसने घेतलेले देऊन टाक ना. उचल सुमित भाई, उचल उचल. उचलत नाही आला का? किती किलो आहे? किती किलो आहे? 50 किलोचा 50. दम लाव की उचल की. काय दम लाव की, उचलत नाही दम लाव की. 80 किलोची बाईक उचलतोय की, आणि 50 किलो उचल नाही होय तुला? कशाला जिमला जातोय? तुझ्या आईला तुझ्या. अरे आमचे पेटीचे सर. अरे इंग्लिशचे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. तू पोलीस झालास. वा पोलीस झालास बेटा. सर मॅडम तुम्ही म्हणायचा ना 10वीत मी पासच नाही होणार. अरे बाळा, झाला गेला सोड, चल आता मला जाऊन दे. चाललाय कुठं? फाईन दे आधी. कसला फाईन? हा कसला फाईन? माझ्याकडे गाडीचं कागदपत्र आहे, गाडी ओके, हेल्मेट आहे, सगळे माझ्याकडे क्लिअर आहे. काय लायसन? लायसन पण आहे. केस केस खूप वाढलेत. अरे पण केस वाढण्याचा आणि गाडी चालवण्याचा काय संबंध? मी पण तेच म्हणत होतो. अभ्यास करण्याचा आणि केस वाढण्याचा शाळेत काय संबंध होता? जरा केस वाढली की तुडवत होता, शाळेतनं बाहेर काढायचा. फाईन भरावं लागेल. बरं किती फाईन? A² + B² = 2500 होतात. तुम्ही 500 द्यान जावा. अवे डुचके यांबाड सुट्टे, तू काय गाडी गिडी दिसते का नाही? यांबाड बोकाच्या कुठं झाली अशी डोळे? काय झाकण झुल्या, एवढा धावून काऊन बोलू राहिला? तू बायको आहे का रे मी? हा, लोकांच्या बायकोला जर प्रेमान बोलाव तेवढं कळत नाही का? जरा सांभाळून चालावं लागन बिगन. इथं असं असं हाताला लागलं, तुला या इथं लागलं तर कसं होईल? तू बायको जरी दुसऱ्याच्या असली पण तुला लागलं तर कसं होईल? हा, सांभाळून चालत जाईल जरा, बरं का? ठीक आहे, जा आता नवरा वाट पाहता त्यांचा. दुसऱ्या वेळेस काळजी घे. थांब 1 मिनिट थांब. हा जा आता. बाळा, परदेशात शिकायला चाललीस, नीट राहा. काळजी घे स्वतःची. ठीक आहे, येते आता. एक मिनिट. सगळ्यात महत्वाचं तर राहिलंच. काय? मी 5 वर्ष फॉरेनला चालली. 5 वर्षांनी मी परत आल्यावर
तुम्ही इतकेच तरुण मला दिसले पाहिजे. त्याकरता मी तुमच्यासाठी एक खास औषध आणलंय. हे औषध दररोज एक एक ड्रॉप घेत राहायचं, जास्त नाही, एक एकच ड्रॉप. ह्यानी तुम्ही तरुण राहाल आणि म्हातारे होणार नाही. बाबा, तुमच्या कडेवर कोण आहे आणि आई कुठे आहे? बाळा, तुझ्या आईच्या बाबतीत फार वाईट झालं. काय झालं? तू जे तरुण व्हायचं औषध दिलं होतं त्या आईने पहिल्याच दिवशी सगळं संपवून टाकलं. त्यामुळे काय? तुझी आई इतकी तरुण झाली की तिला मला आता कडेवर घेऊन फिरावं लागतं.